नमस्कार. सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण मस्त अशी भन्नाट चवीची बटाट्याची भाजी बनवूया. इथे मी 2 बटाटे घेतलेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता हे बटाटे आपण कापून घेऊया. अशा आपण लहान लहान अशा फोडी करायच्या. तर मैत्रिणींनो, एकदा तुम्ही अशा पद्धतीने बटाट्याची भाजी करून बघा. चाटून पुसून खाल इतकी चविष्ट बनते. बटाटे कापून झालेत. आता हे काळे पडू नये म्हणून आपण याच्यात पाणी टाकून घेतले. आता इथे आपल्या वाटण्यासाठी इथे मी हे साहित्य घेतले बघा. हिरव्या मिरच्या, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर आणि थोडंसं आपण जिरं पण टाकणार आहोत. मिक्सरचं भांडं घेतलं आहे. यामध्ये ह्या पोपटी कलरच्या मिरच्या आहेत. ह्या जास्त तिखट नसतात. तर ह्या 4-5 घ्यायच्या आणि तिखटवाल्या 2 घेतल्या आहेत. असे ना तुकडे करून घ्यायचं, म्हणजे कसं पटकन वाटल्या जातं. लसूण भरपूर जरा घ्यायचा. आता खोबरं सुद्धा आपण सुरीने असं बारीक बारीक कापून घेऊया. थोडीशी कोथिंबीर, थोडंसं पाणी टाकून वाटणार आहे मी. आणि इथे मी थोडं जिरं घेतले, 1/2 चमच्यापेक्षा पण कमी आहे. तर पाहू शकता मस्त असं वाटून घेतले मी. आता बटाटे कापून झालेत, वाटण झालेलं आहे. आता लगेच भाजी बनवूया आपण. मी कढई ठेवून घेतले. यामध्ये आपण 1-2 चमच्यासारखं तेल ओतून घेऊया. तेल असं थोडं गरम झालेलं आहे. यामध्ये थोडीशी हिंग टाकले आणि आता आहे ना अशी हिंगाची फोडणी द्यायची आणि हे बटाटे आहेत हे आपण तेलात सोडून घेऊया. बटाटे थोडेसे तेलामध्ये आपण परतून घ्यायचे आहेत. भाजीला चवही छान येते आणि बटाटे पटकन शिजतात. फुल गॅसवरती मी बटाटे छान असे परतून घेतलेत. आता हे बटाटे आपण काढून घेऊया. आता यामध्ये आपण मोहरी टाकूया फोडणीला. मोहरी चांगली फुटली का 1/2 चमचा जिरं टाकूया. थोडंसं जिरं टाकलंय मी. आणि आता आपण यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे फोडणीमध्ये. आणि हे जे वाटण केले हे सुद्धा आपण तेलात आता सोडून देऊया. थोडंसं वाटण आपण चांगलं परतून घेऊया, कारण आपण हे सगळं कच्चं घेतलं होतं. वाटण अगदी मस्त असं परतून झाले बघा. थोडंसं ह्याचा कच्चा पण जायला पाहिजे. असं हळद टाकून घ्यायची. परत एकदा आपण परतून घेतलंय आणि मिक्स करून घेतलंय. आता बटाटे जे आपण काढून ठेवलेले हे सुद्धा यामध्ये थोडे परतून घेऊया परत मसाल्याबरोबर. आता यामध्ये आपण पाणी सोडून देऊ. जे मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला होता त्यामध्ये थोडं पाणी टाकून आपण यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. यामध्ये मी थोडंसं आणखीन पाणी टाकून घेतले. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. बस एवढंच साहित्यामध्ये ही भाजी आपण बनवले. एक नंबर लागते खायला, चवीला. आता काय करायचे, मध्यम गॅस करून एक 5-6 मिनटं ही भाजी चांगली शिजून घ्यायची. आपल्याला बटाटे शिजायला पाहिजेत. तर पाहू शकता मस्त असे आपले बटाटे पण शिजलेत आणि भाजीही छान झाली. खूप रस्सा नाही करायचा, आम्ही 2 माणसांसाठी करते मी. असा हा पातळ रस्साच खूप छान लागतो खायला.
पाहू शकता मस्त झाले. चपाती भाकरी बरोबर पण एक नंबर लागतो खायला. नक्की करा. तुम्ही ही भाजी सुक्कीसुद्धा अशा पद्धतीने बनवू शकता. तर मस्त झाले भाजी. मैत्रिणी नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा.